आज साबुदाणा आणि बटाट्याचे पापड केलेले आहेत. चला म्हटलं तुमच्याशी शेअर करूया. आता प्रत्येकाला ही रेसिपी माहीतच आहे, तरी पण मी ज्या पद्धतीने करते ते तुमच्याशी शेअर करते. तर इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो कढईमध्ये 10 ते 15 मिनटं भाजून घेणार आहे, अगदी मंद आचेवर. जेवढा आपण कमी फ्लेमवर भाजला ना छान भाजला जातो आणि पीठ पण छान तयार होतं. आणि बरेच जण विकतचं पीठ वापरतात, पण ते काय होतं की भाजलेलं नसतं आणि त्याच्यामुळे पापड कधी कडक होतात. त्यापेक्षा जर असं भाजून केले ना तर पापड छान फुलतात आणि खायला पण अगदी कुरकुरीत होतात. तर इथे 10 ते 15 मिनटं मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे आहे. त्यानंतर ते आपल्याला गार होऊ द्यायचे आहे, तेव्हाच त्याचं पीठ करायचं. जर गरम गरम याच्यामध्ये पीठ केलं ना तर ते व्यवस्थित होत नाही. तर आता हे पीठ साबुदाणा थंड होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत इकडे बटाटे जे उकळलेले आहे ते साल काढून घेऊया आणि किसणीने किसून घेऊया. किसणीने जर किसले ना तर लवकर होतात आणि हाताने जर करायचं म्हटलं ना तर खूप वेळ लागतो, कारण बारीक बारीक गुठळ्या असतात. त्यापेक्षा असं जर किसून घेतलं ना तर सोपी जातं. तर इथे 1 वाटी साबुदाणा आणि याला 1 पाव बटाटे घेतलेले आहे मी. आता प्रत्येकाचं प्रमाण वेगळं असते, तर माझं प्रमाण हेच आहे. या पद्धतीने करते मी, तरी पण छान असे कुरकुरीत आणि फुलतात. तर इथे बटाटा वगैरे किसून झालेला आहे. त्यानंतर आता आपल्याला साबुदाण्याचं पीठ तयार करायचं आहे. तर साबुदाणा मस्त असा गार झालेला आहे आणि आता मिक्सरमध्ये मी ते बारीक करून घेणार आहे. आणि हो, जेव्हा आपण हे बारीक करतो ना तर चाळणीनेच चाळून घ्यायचं. जर तसाच टाकला ना ते जाडसर राहतं आणि पापड पण व्यवस्थित होत नाही. आता हे बारीक केल्यानंतर चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं, म्हणजे बारीक पीठ असं. आणि पाहिजे तेवढंच आपल्याला ते बटाट्यामध्ये ॲड करायचं आहे, एकदम टाकायचं नाही. तर इथे मी आता साबुदाण्याचं जे पीठ केलेलं आहे ते यामध्ये ॲड करणार आहे. एकदम पातळ पण नको आणि एकदम घट्ट पण नको, अशा पद्धतीने ते आपल्याला करायचं आहे. थोडं पीठ वाचलं तरी चालेल. त्यानंतर इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या जाडसर बारीक केल्या त्या टाकलेल्या आहे आणि थोडं चवीनुसार मीठ. आता मिरचीऐवजी यामध्ये तुम्ही मिरे पण वापरू शकता. मिऱ्यानी पण छान टेस्ट येते. आता माझ्याकडे मिरे अवेलेबल नव्हते, त्याच्यामुळे मी इथे मिरची वापरलेली आहे. आणि आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे, कारण बटाटा किसल्यानंतर असा चिकट येतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये पीठ, मिरचीची पेस्ट आणि मीठ सर्व एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला 10 ते 15 मिनटं ते व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जेणेकरून ते सर्व मिक्स होईल आणि छान असं सेट होईल. त्यानंतर आपल्याला हे पीठ कमीत कमी 2 तास सेट होऊ द्यायचं आहे, कारण बटाटे ओलसर असल्यामुळे पाणी शोषून घेतात आणि त्यामुळे पीठ छान आपलं सेट होईल. आता बघू शकता पीठ मस्त आपलं तयार झालेलं आहे. आता थोडं मी जे गोळा तयार केलेला आहे तो घेतला, त्याला थोडं तेल लावून परत एकदा मळून घेतलेला आहे, कारण थोडा तो घट्ट आलेला होता. त्याच्यामुळे अगदी आता तो आपल्याला थोडा मळून घ्यायचा आहे आणि मळल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आहे. आणि पाहिजे तेवढंच पीठ घ्यायचं, एका वेळेस आपल्याला ते मळून घ्यायचं नाही. तर इथे अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे करून तयार घेतलेले आहे. आणि प्रत्येकाचं प्रमाण हे वेगवेगळं असते. आता कोणी प्रमाण कमी घेतं, जास्त घेतं. आता माझं जे प्रमाण आहे ते मी तुमच्याशी शेअर करते. त्यानंतर इथे एक मोठी प्लेट घेतली, त्यावर एक पेपर ठेवला, त्याला थोडं तेल लावलं, अगदी थोडं तेल लावायचं, जास्त लावायचं नाही. त्यानंतर वरून एक पेपर आणि प्लेटने प्रेस करायचं आणि मग आपले पापड तयार. आणि पेपरला एकदाच तेल लावायचं आहे, परत लावायची गरज नाही. आणि जर असं प्रत्येकाला जर तेल लावलं ना तर पापड्या वाळल्यानंतर काही दिवसांनी त्याचा तेलाचा असा कुबट वास येतो. त्यामुळे शक्यतो तेल कमीच लावायचं. त्यानंतर बघा मी हाताने थोडं प्रेस करत आहे, जेणेकरून सारखं होईल ते. म्हणजे मला जास्त ते जाड आवडत नाही, थोडे पातळसर पाहिजे, म्हणून मी ते परत हाताने प्रेस करत आहे बोटाने, किंवा तुम्ही लाटण्याने लाटू शकता. त्यानंतर कापडावर एक पेपर टाकलेला आहे आणि त्यावरच आपल्याला हे वाळवायचे आहे, म्हणजे त्यावर टाकले तर ते निघायला सोपी जातात. आणि अशा पद्धतीने सर्व प्लेटनी करून घेतले मी. आणि प्लेटनी केले ना तर लवकर होतात. आणि पेपर खाली ठेवायचा एक आणि एक वरती पेपर. नंतर हाताने प्रेस करून घ्यायचं, जर पातळ पाहिजे असेल तुम्हाला तर. आता मला थोडे पातळ पाहिजे तर मी ते हाताने प्रेस करून घेतले आणि अशा पद्धतीने हे पापड सर्व तयार केले. आणि हे मी घरातच सुकवलेले आहे फॅनच्या हवेखाली. दुसऱ्या दिवशी ते बाहेर उन्हामध्ये वाळवणार. आणि अगदी लवकरच होतात हे पापड. आणि त्यातल्या त्यात हे बटाटा साबुदाण्याचं प्रमाण जर या पद्धतीने घेतलं ना तर पापड पण छान फुलतात आणि कुरकुरीत होतात. आता दरवर्षी तर माझं हेच प्रमाण असतं, फक्त यावर्षी मिसिंग याच्यामध्ये हेच आहे की दरवर्षी मी मिरे वापरते, यावर्षी मिरची वापरलेली आहे. तर बघा अशा पद्धतीने पापड टाकलेले आहे अगदी हलक्या हाताने, आणि पेपरवर टाकल्यामुळे ते निघायला पण सोपी जातात. तर असे सर्व आपले पापड तयार झालेले आहे. आता इथे मी काही पापड लाटण्यानी पण लाटले आणि काही प्लेटनी प्रेस केले. तर प्लेटनी केलेले मला सोपी गेले, लाटण्याने लाटायला थोडा वेळच जातो. तर अशा पद्धतीने सर्व पापड आपले तयार आहे. आणि जास्त 1 पाव बटाटे, त्याला 1 वाटी साबुदाणा असं प्रमाण घेतलं, भरपूर असे पापड झालेले आहे.
आता यामध्ये बरेच जण फुलखार असतो तो वापरतात, ज्यामुळे पापड वगैरे छान फुगतात. पण तसं काही वापरायचं नाही. उलट जर आपण ते खार न टाकल्यामुळे पापड छान होतात आणि फुलतात पण. आणि जर त्याच्यामध्ये फुलखारचा यूज केला तर तेल शोषून घेतात आणि पापडामध्ये भरपूर असं तेल राहतं. त्यापेक्षा ते न टाकता असेच करायचे सोप्या पद्धतीने आणि अगदी झटपट लवकर होतात. आता 1 पाव बटाटा आणि 1 वाटी साबुदाणा यामध्ये भरपूर असे पापड झालेले आहे आणि 1 दिवस उन्हामध्ये वाळवायचे म्हणजे आपले पापड तयार. तर बघा, उपवासासाठी लागणारे पापड अगदी झटपट आणि लवकर आणि खायला पण अगदी टेस्टी. आता चला एक पापड मी तुम्हाला तळून दाखवते. आता इथे कढईमध्ये तेल जरा थोडं जास्त गरम झालं असल्यामुळे पापड पहिला थोडा लालसरच झालेला आहे. तर काही पातळ केले, काही जाड केलेले आहे. बघा, हा पापड मस्त असा फुललेला आहे आणि तेल थोडं गरम होतं त्याच्यामुळे थोडा लालसर पडलेला आहे तो. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.